खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। गेल्या 3 तासांपासून सुप्रिया सुळेंचं आंदोलन अद्याप सुरू आहे। मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे यांचं आता आंदोलन सुरू आहे। भोरमधील बणेश्वर रस्त्याच्या आश्वासनानंतर ही काम न झाल्यानं आता त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। गेल्या 3 तासांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। भोरमधील बणेश्वर रस्त्याच्या कामासंदर्भात काम जे रखडले त्या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून सुप्रिया सुळेंचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 3 तासांपासून आंदोलन सुरू आहे। काय सांगशील सविस्तर? त्या ठिकाणी प्रशांत जगताप सुद्धा पाहायला मिळतात। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय की सुप्रिया सुळे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। या सगळ्या परिस्थितीत आपण बघतोय की भर उन्हात हे आंदोलन सुप्रिया सुळेंचं सुरू होतं आणि रस्त्यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुप्रिया सुळेंकडून केलं जात आहे। ताई, 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, 750 मीटरचा रस्ता, आंदोलन करावं लागते। 3 तास झाले भर उन्हात हे उपोषण तुमचं सुरू आहे। आम्ही शिवभक्तांसाठी इथे बसलेलो आहोत। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भोरवेल्ला मुळशीची जी भूमी आहे त्या भागात हे खूप जुनं आमचं श्रद्धेचं स्थान आहे बनेश्वर मंदिर। त्या बनेश्वर मंदिराला मला आठवतं की 2009 साली पहिल्यांदा भालचंद्र जगताप मला घेऊन गेले होते आणि भालचंद्र भाऊ तेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते आणि ते मला म्हणले होते आपण इथे जाऊया। तो दिवस आणि आजचा दिवस तिथे मी खूप वेळा मी स्वतः जाते आणि लाखोनी आपल्या जिल्ह्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातले शाळेच्या सहली येतात, महिला येतात, ज्येष्ठ नागरिक येतात, हे सगळे तिथे येतात आणि आमची एवढीच विनंती आहे की हा 750 मीटर 1 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो फक्त रिपेअर करा। मी समजू शकते की PMRDA ला मोठा प्लॅन आहे, त्यांना मोठा रस्ता करायचा, हा प्लॅनचाच रस्ता आहे, हा सरकारचाच रस्ता आहे, पण मग रस्ता नीट करायला अडचण काय? तिथे प्रेग्नंट महिला जातात, तिथे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत, लोकांना तिथे खूप म्हणजे त्रास होतो, शाळेतल्या मुलांना त्रास होतो, तर त्यांच्यासाठी रस्ता करा एवढीच विनंती करायला मी इथे बसले। किती दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे? आपण कोणाकोणाकडे गेलो? किती दिवस चालले? मग आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, मग ते म्हणले आंदोलन करू नका, आम्ही मार्ग काढतो। नाही मार्ग काढला, उपोषणाला बसा। दुर्दैवी आहे पण बसावं लागले। अजित पवार पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, सगळंच प्रशासन का म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करते असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत, मी त्यांच्यासाठी नाही विचार करत। मी माझ्या लोकसभा मतदारसंघातली सेवक आहे। इथल्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि या मायबाप जनतेची सेवक म्हणून माझं कर्तव्य आहे की हा रस्ता झाला पाहिजे। राजकारण होतं या सगळ्या विषयात म्हणून काही अडचणी येतात असं वाटतं? मी शिवभक्त आहे, माझा बनेश्वर मंदिरावर प्रचंड श्रद्धा आहे आणि तिथल्या बाकीच्या श्रद्धाळूंनी सगळे ज्यांची श्रद्धा आहे त्या सगळ्यांनी विनंती केली आहे की हा रस्ता ताई करून द्या। हक्क आहे त्यांचा माझ्यावर, मी त्यांची लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्यासाठी मी इथे बसले, कारण का दुसरा काही मार्ग नाही। खूप चर्चा झाल्या आहेत, खूप मीटिंग झाल्या आहेत, विनवण्या झाल्या आहेत। 3 तास झाले, निवेदन स्वीकारायला अजून कोणी आलं नाही। निवेदन नकोय मला, निवेदन त्यांच्याकडे 50 वेळा पोहोचलेलं आहे। मला आय वॉन्ट अ सोल्युशन, रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे। किती वेळ बसायचं मग आता? तुम्ही किती वेळ बसणार इथे असंच? जितक्या वेळ लागेल तितक्या वेळ। रस्ता व्हावा तोपर्यंत रिपेअर व्हावा एवढीच मागणी। आता हे पण फार मागतोय का मायबाप सरकारकडे? एक मंदिराला जाणारा, बनेश्वर मंदिराला इथे बसलेले सगळे श्रद्धेने, तुम्ही पण गेला असाल, तुमची फॅमिली गेली असेल, बाकी योजनांमुळे आर्थिक ताण येतो आणि म्हणून इकडे पैसे दिले जात नाही असं? 700 मीटर रस्ता करायला 25-50 लाख रुपये पण या सरकारकडे नाही का? नसतील तर सांगा, मग कबूल तरी करा की ही परिस्थिती आहे की आमच्याकडे 50 लाख रुपये पण नाहीत रस्ता रिपेअर करायला। सांगा। अधिकारी काय म्हणतात तुम्ही जेव्हा अधिकाऱ्यांकडे जाता? म्हणतात करणार म्हणतात, पण झाला नाही ना। आपण बघतोय की अधिकाऱ्यांकडून हा रस्ता होईल, करण्यात येईल अशा पद्धतीची उत्तरं दिली जातात, पण रस्त्याचं काम सुरू करण्यात येत नाही आणि त्यासाठी आता सुप्रिया सुळेंना या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। उपोषण त्यांचं या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 3 तास झाले सुप्रिया सुळे कलेक्टर ऑफिसच्या समोर या भर उन्हात उपोषण करतात। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अपडेट देण्यासाठी।